आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा। गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु। परम पिता ने दी पवित्र रोटी तू, जिंदगी हमें दे अनंत रोटी तू। तू ही सर्वस्व है प्रभु, तू हमारे, तेरे बिना सब बिना सहारे। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु। भगवान अपना हमें बुलाता है, सब जग जन को गले लगाता है। प्रभु हर विपदा सदा मिटाता है, हमें सभी सुख वही दिलाता है। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु, प्रणाम हे प्रभु, प्रणाम हे प्रभु। हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू। गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू,
आभार मानतो मनापासून तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन मनापासून तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन मनापासून तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासून तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासून आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासून आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार मानतो मनापासून आभार मानतो मनापासून आभार मानतो मनापासून हालेलुया 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 गीत क्रमांक 7 यीशु का नाम सुखदाई गीत क्रमांक 7 यीशु का नाम सुखदाई यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है मिट्टी का पुतला हे जीवन है मिट्टी का पुतला धक्का लगे तो टूट जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है फूलों की माला ये जीवन है फूलों की माला धूप लगे तो मुरझाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है चंदन की लकड़ी ये जीवन है चंदन की लकड़ी आग लगे तो जल जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है कागज का टुकड़ा ये जीवन है कागज का टुकड़ा हवा लगे तो उड़ जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का 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 हालेलुया 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 गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती
आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया. 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 गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 गीत क्रमांक 99 आराधना होतेरी. गीत क्रमांक 99 आराधना होतेरी. आराधना हो तेरी आराधना हो. आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. हाँ बुझलिया रक्षा नाम लेते हैं हम आचरणों में. सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो हर दिन वास करे. आराधना हो तेरी आराधना हो. आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. हाँ बुझलिया रक्षा नाम लेते हैं हम आचरणों में. सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम. तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो हर दिन वास
दूर कर दे, दुख भार सबको उठा दे तू। आत्मा में तुम आते ही क्षण, आंसू बदल गए आनंद में। आत्मा में तुम आते ही क्षण, आंसू बदल गए आनंद में। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, चरणों में सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम। तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे। पूजा बलि बन कर हम तुम्हें लीन होना चाहते हैं। सारा जीवन मेरा समर्पित है, अपना प्रियतम बना लो मुझे। सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में। सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम। तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम। तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे आत्मनाता हम। तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे। मेरे दिल में तू हर दिन वास करे, मेरे दिल में तू हर दिन वास करे। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 93 हम सबके आंसू। गीत क्रमांक 93 हम सबके आंसू। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। रोगों से जब क्षीणित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। रोगों से जब क्षीणित हो तो
पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजा जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। राजा आ जाता है। राजा आ जाता है। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे। गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी। सुटला वारा जीवनाच्या सागरी आदळली रे नाव खडकावरी। तुझ विणारे कोण आम्हा तारी वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी। वादळ वाऱ्यात प्रभु तुझा आधार तुझ विना कोणी आम्हा तारणार। आरोळी माझी पोहोच तुझ्या दारी वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी। अदांग सागरी तुफान लाटावरी दृष्टी असो तुझी प्रभु आमावरी। तुझ विणारे कोण आम्हा कैवारी वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी। ना सापडेना मार्ग प्रभु मजला दीपस्तंभ हा तू समोरी दिसला। प्रकाश तुझा प्रभु या अंधारी वल्लव
वल्लव रे माझी नावने किनारी सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती वल्लव रे माझी नावने किनारी वल्लव रे माझी नावने किनारी वल्लव रे माझी नावने किनारी हालेलुया 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 हालेलुया. आणि आता सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा. आपण नाचून गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत. आपले दोन्ही हात उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया 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 हालेलुया. नाचून आणि गाऊन त्या महान परमेश्वराची स्तुती करा. किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण कळण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण कळण्याला पुरे जीवा किती आनंद हा प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा पापाच्या दरीतून वर आणले मला हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी बोलावूनी मजला धाविले प्रेम तरी हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का मोठ्याने तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव अधीर झाला हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो पण करण्याला पुरे जीवा किती आनंद हा हालेलुया 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 हालेलुया. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात आहे शांती उद्याची ना
स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, 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 प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुणी प्राण दिदला, कृषी मरुणी प्राण दिदला, तारियले तू जगताला, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, 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 प्रभू दयेच्या सागरा, प्रभू दयेच्या सागरा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपुला तारणारा या स्तवात्याला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपुला तारणारा या स्तवात्याला, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला तारायाला, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला तारायाला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपुला तारणारा या स्वात्याला,
अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमुचा, तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमुचा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा या स्तवात्याला, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, मोठ्याने बोला, तोची आपुला तारणारा या स्तवात्याला, त्याचे वावे म्हणी जगाच्या स्वीकारा हो त्याला, जग उद्धारक जीवन सत्य आळवा नित्य तयाला, त्याचे वावे म्हणी जगाच्या स्वीकारा हो त्याला, जग उद्धारक जीवन सत्य आळवा नित्य तयाला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला, या स्तवात्याला, या स्तवात्याला. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. सर्वांनी मनापासून स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या परमेश्वराच्या प्रेमाकडे आणि अगदी हृदयातून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण आज आपण जिवंत आहोत तर ती परमेश्वराची दया आहे. धन्यवाद प्रभू. आज आपण त्याच्या घरात उभे आहोत ही देखील त्याच परमेश्वराची आपल्यावर झालेली कृपा आहे. होय प्रभू. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना की तो आपला रोज सांभाळ करतो, तो आपल्या जीवाचं संरक्षण करतो. तोच परमेश्वर आपल्या सगळ्या गरजा भागवतो. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना की त्याने आज त्या अंधकारातून आपल्याला बाहेर काढलं आणि त्याच्या पवित्र घरात आपल्याला त्यांनी बोलावलंय. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण तुमच्यापैकी कोणीही स्वतःहून इथे आलेला नाहीत, तर तुम्हापैकी प्रत्येकावर परमेश्वराची दया झालेली आहे आणि त्यांनी तुम्हाला इथे एकत्रित केलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याच्या प्रेमाबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा. जोरात टाळ्या वाजून त्याची गौरव करा. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पिता. धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा.
परमेश्वराचं प्रेम महान आहे. त्याने आपल्यापैकी प्रत्येकावर अमर्याद आणि खरं प्रेम केलेलं आहे. आपल्या आत्म्याच्या डोळ्याने त्या परमेश्वराकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि खोल हृदयातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. अंतःकरणापासून त्याची स्तुती करा, स्तुती कर. कारण तो परमेश्वर एका बापाप्रमाणे आपल्यावर प्रेम करतो. होय प्रभू. एका आईप्रमाणे तो आपली काळजी घेतो. एका मित्राप्रमाणे तो आपलं सांत्वन करतो. पहा, त्या परमेश्वराने आपल्यापैकी प्रत्येकाला त्याच्या पवित्र हाताने निर्माण केलं. त्याने आपल्याला या पृथ्वीवर जन्माला घातलं, पण तो परमेश्वर आपल्यापैकी एकालाही विसरलेला नाही. तर आजच्या दिवसापर्यंत तो आपली काळजी घेत आहे. होय प्रभू. तो आपल्या प्रत्येकाचा सांभाळ करत आहे. तुला धन्यवाद. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. पहा, या निसर्गाद्वारे आपल्याला लागणारी सगळी गरज तो परमेश्वर पूर्ण करतो. त्या परमेश्वराने आपल्याला सगळं काही विपुलतेने दिलेलं आहे. सूर्याचा प्रकाश, पावसाद्वारे पाणी, मोफत हवा, सगळं काही त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. पहा, त्यांनी खाण्यासाठी आपल्याला चांगलं अन्न देतो. होय या प्रभू. जमिनीतून चांगली उपज आपल्याला देतो, चांगली फळं देतो. आपल्यासाठी त्यांनी सुंदर निसर्ग निर्माण केलेला आहे, चांगली फुलं निर्माण केलेली आहेत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण परमेश्वराने सगळ्यात अधिक प्रेम माणसावर केलेलं आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती कर. पहा आपल्या शरीराकडे, कारण हे शरीर देखील त्या परमेश्वराचं मोठं वरदान आहे. आज आपण पाहू शकतो, मुखाने बोलू शकतो, कानाने ऐकू शकतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आज आपल्या शरीरातील सर्व अवयव कार्यरत आहेत. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती कर. काम करण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण हे सगळं काही त्या परमेश्वराच्या द्वारे आहे. आज आपल्या जीवनात जे काही उपकार आहेत, जे काही आशीर्वाद आहेत, ते सगळे त्या परमेश्वराने दिलेले आहेत. कारण जोपर्यंत पित्यापासून काही येत नाही, तोपर्यंत आपल्याला काही मिळू शकत नाही. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. तुमच्या जीवनावर परमेश्वराने केलेलं प्रेम आठवण करा आणि अगदी मनापासून त्याची स्तुती करा. मुख उघडून त्याच्या नावाला धन्यवाद द्या, कारण तो परमेश्वर चांगला आहे. बायबल सांगतं की तो अनंत चांगला आहे आणि तो प्रेम आहे. आणि आपण रोज त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतो. आपण रोज त्याच्या दयेचा अनुभव घेतो, कारण आपण कित्येक वेळा पाप करतो आणि त्या परमेश्वरापासून दूर जातो. तरी देखील तो परमेश्वर आपल्याला दूर लोटत नाही, तर तो आपल्या जीवनावर कृपेवर कृपा करतो आणि पुन्हा पुन्हा तो आपल्याला त्याच्या व्यंगेत घेतो. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तुला धन्यवाद. त्याच्या महान प्रेमाबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करीत. त्याच्या या सनातन दयेबद्दल त्याच्या नावाला उंचवा, चावितो. कारण तो परमेश्वर महान आहे. तो सामर्थ्याने भरलेला आहे, तो ऐश्वर्याने भरलेला आहे. तरी देखील तो आपल्याकडे पाहतो, तो आपली काळजी घेतो. म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना, त्याच्या नावाला उंचवा. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पिता. हे महान पिता. धन्यवाद हे तुझ्या महान प्रेमाबद्दल धन्यवाद, तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद, होय प्रभू. तुझ्या दयेबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुला मनापासून धन्यवाद. मनापासून तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. धन्यवाद. तुला धन्यवाद. धन्यवाद. तुला धन्यवाद. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा
होय, खरोखर त्या प्रेमळ परमेश्वराचे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनावर अनंत असे उपकार आहेत. म्हणून तर आज आपण त्याच्या चरणाशी आहोत. कारण जग अंधकाराने भरलेलं आहे, लोक आजारामध्ये तडफडत आहेत, पण त्या परमेश्वराने आपल्यावर दया केली. त्याच्या राज्यासाठी त्याने आपल्याला पाचारण केलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. स्तुती करीत. कारण पूर्वी आपण देखील त्याच अंधकारामध्ये होतो, त्या सैतानाच्या गुलामगिरीमध्ये होतो. किती क्लेशाने, दुःखाने, आजाराने आपलं जीवन भरलेलं होतं. पण ज्या दिवशी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आपल्या कानी पडलं, जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याद्वारे आज आपलं जीवन बदललेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद प्रभू. त्याचे आभार माना. आभार मान. कारण आपल्या जीवनावरचे सगळे श्राप त्यांनी काढून टाकले. होय प्रभू. आपलं श्रापित जीवन त्याने आज आशीर्वादाने भरून काढलेलं आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करीत. पहा, आपण असत्याच्या मार्गावर चालत होतो, आपला कोणीही वाली नव्हता, पण त्या परमेश्वराने आपल्याला शोधून काढलं. तो आपला मेंढपाळ झाला आणि आज तो आपला त्याच्या राज्यात सांभाळ करत आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. कारण त्या परमेश्वराच्या घरात टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाही. तर त्या परमेश्वराने ही कृपा आपल्याला दिलेली आहे की आपण त्याच्यासोबत चालावं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. पहा, त्या परमेश्वराने आपल्यावर सगळ्यात मोठं प्रेम केलेलं आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती. स्तुती. त्याच्या नावाला उंचवा. उंचावे तो. पहा, त्याने आपले सगळे आजार दूर केले. त्याने आपल्याला चांगलं आरोग्य देऊन आशीर्वादित केलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या जीवनावर सैतानाचा जो अधिकार होता, तो त्या प्रभू येशूने आज काढून टाकलेला आहे. आणि तो प्रभू येशू आपल्या जीवनाचा आज मालक झालेला आहे, तोच आपला धनी झालेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण आपण पूर्वी आपल्या पापांमध्ये होतो, आपण त्या सैतानाच्या गुलामगिरीमध्ये होतो, पण त्या सगळ्यांपासून त्या प्रभूने आपल्याला मुक्त केलेलं आहे. होय प्रभू. त्याने आपल्याला स्वतंत्र केलेलं आहे धन्यवाद. आणि आपला देव पित्याशी समेट केलेला आहे. त्याचे दत्तक पुत्र आणि कन्या होण्याचा आज त्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना आभार मान. की त्याने आज आपल्याला आजार मुक्ती दिलेली आहे, होय प्रभू. श्रापातून मुक्ती दिलेली आहे, पापातून मुक्ती दिलेली आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करीत. त्याने आपल्या जीवनावरची संकट दूर केली, त्याने आपलं दुःख दूर केलं, त्याच्या आनंदाने आपलं जीवन भरून काढलं, त्याच्या शांतीने आपलं हृदय भरून काढलं. होय प्रभू. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. जोरात टाळ्या वाजून त्याची स्तुती करा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर
होय, खरोखर आज आपलं जीवन त्या परमेश्वराच्या प्रेमाने भरलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. पण हे सगळे आशीर्वाद, ही सगळी दया आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे लाभली आहे. होय प्रभू. कारण त्याने त्या क्रूसावर सैतानाला हरवलेला आहे. तो क्रूस आपल्या जीवनाचा सामर्थ्य बनलेला आहे. त्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार माना, आभार मानतो. त्याची स्तुती करा. स्तुती करीत. कारण जेव्हा आपण आजारात होतो, आपण दुःखात होतो, त्यावेळी आपल्याला वाचवणारा कोणी नव्हता. पण त्या परमेश्वराने स्वतःच्या रक्ताची आणि शरीराची किंमत मोजून आपल्याला मुक्त केलेलं आहे. त्या सैतानाच्या हातातून आज आपल्याला त्याने सोडवलेलं आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या आत्म्याने, अंतकरणाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करा. पहा त्या क्रूसाकडे, जो क्रूसावर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला टांगलं गेलं. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराकडे, ज्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत राहिल्या, ज्याने आपल्यासाठी अपार असं दुःख सहन केलं. हा प्रभू. तो तर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता. पण आपल्यासारख्या पाप्यांसाठी तो किती लीन झाला. पहा तो किती नम्र झाला की त्याच्या मुखावर देखील थुंकण्यात आलं. आपल्या पापांसाठी त्याला चपराका मारण्यात आल्या. पण त्या प्रभूने सर्व काही सहन केलं आणि त्याच्या या महाबलिदानाद्वारे त्याने आपल्यासाठी नरकाचं द्वार बंद केलं. जिथे सैतान आपल्याला नेणार होता ते द्वार त्याने बंद केलं होय आणि ते स्वर्गाचं दार आपल्यासाठी त्याने उघडलं. तुला त्याबद्दल धन्यवाद. त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना आभार मानतो. की आज जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर आपण हात जोडून त्या स्वर्गाकडे प्रार्थना करून काही मागतो, तर तो स्वर्गात बसलेला महान परमेश्वर आपल्याला उत्तर देतो. तो आपली हाक ऐकतो, तो आपल्या दुःखातून आपल्याला बाहेर काढतो. हे सगळं त्या प्रभूच्या बलिदानाद्वारे शक्य झालेलं आहे. कारण आपल्याला वाचवण्यासाठी त्याने 39 चापकांचा मार सहन केला. पहा त्याच्या दुःख सहनाकडे. जेव्हा एक एक फटका त्या चापकाच्या त्याच्या शरीरावर बसत होता, त्याच्या शरीरातून रक्त आणि मांस बाहेर निघत होतं. पहा त्याचं रक्तबंबाळ झालेलं शरीर, पहा त्याचा विद्रूप झालेला तो चेहरा आणि त्या परमेश्वराचे आभार माना. पहा त्यांनी त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट देखील सहन केला. ते काटे त्याच्या डोक्याच्या आर पार गेले. त्याचा चेहरा काळा निळा पडला. त्याच्या हातातून आणि पायातून खिळे आर पार गेले. आठवण करा त्याचं हे बलिदान आणि हृदयातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. आणि प्रभूला सांगा की होय प्रभू, तू मला वाचवलं आहेस, होय प्रभू. तू मला सोडवलेलं आहेस, हे जीवन तू मला दिलेलं आहेस, तू मला बंद मुक्त केलंस, होय प्रभू. तू मला आशीर्वादित केलंस, तू माझ्या पापांची मला क्षमा केलीस, तू माझे आजार बरे केलेस. होय प्रभू. मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. होय प्रभू, मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद. कारण हे जीवन तू मला दिलेलं आहेस. होय प्रभू. मी तुझ्या नावाला उंचाविते, कारण तू मला वाचवलंस, तू मला जीवन दिलंस, तू मला वाचवलंस. प्रभू, मी तुझी स्तुती करते, मी तुझ्या नावाला उंचाविते. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे.
दिया और खून भी बहाया, क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया, पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया, पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। आणि आता वेळ आहे की आपण त्या प्रेमळ परमेश्वराची आराधना करावी. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या परमेश्वरासाठी आपले गुडघे टेकायचे आहेत. आपलं हृदय त्या परमेश्वराकडेच लागलेलं असू द्या आणि आत्म्याने त्या स्वर्गाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. स्वर्गात बसलेल्या राजासनावर आपल्या महान आणि सामर्थ्य परमेश्वराकडे पहा. पहा तो परमेश्वर जो अगम्य प्रकाशामध्ये राहतो. स्वर्गदूत नित्य ज्याची उपासना करतात तो परमेश्वर महान आहे. तो परमेश्वर थोर आहे. तो परमेश्वर विश्वसनीय आहे. त्याची आराधना करा. फक्त त्याचीच उपासना करा, कारण आपण त्या परमेश्वराला ओळखतो. तो आपला निर्माणकर्ताच नाही तर तो आपला खरा बाप आहे. होय प्रभू. आपण रोज त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतो. आपण रोज त्याची कृत्य आपल्या डोळ्याने पाहतो. त्याची अद्भुत कामं आपण ऐकतो. त्या परमेश्वराची आराधना करा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करा, जो आपला एकमात्र तारणारा आहे, जो आपल्या जीवाचा मेंढपाळ आहे, जो आपला रक्षणकर्ता आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आशा आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला उंचवा. हृदयातून त्याची आराधना करा, कारण वचन म्हणतं की आपण त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. जिथे परमेश्वराची स्तुती होते, आराधना होते, त्या ठिकाणी परमेश्वर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करतो. म्हणून तुमचे हात स्वर्गाकडे उंच करा. पूर्ण हृदयाने त्या परमेश्वराची आराधना करा. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू,
यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु। होय, आपला प्रभू अगदी दुर्बळ अवस्थेत आपल्यासाठी त्या क्रूसावर मारला गेला, पण मृत्यू आणि सैतान त्याच्यावर सत्ता गाजवू शकले नाही. तर आपला प्रभू तिसऱ्या दिवशी गौरवाने उठला आणि त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे आणि तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. कारण देवाचं वचन म्हणतं की पहा, मी दाराशीच उभा आहे, मी दार ठोकीत आहे आणि जो कोणी दार उघडेल मी मध्ये प्रवेश करेन. आपली हृदय त्या प्रभूसाठी उघडा आणि त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पहा, स्वर्ग उघडलेला आहे आणि पवित्र आत्मा तिकडनं येत आहे. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलावा त्या पवित्र आत्म्याला, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भरून काढ, तुझ्या प्रचंड अग्नीने आमचं जीवन भरून काढ. ये पवित्र आत्म्या, आमच्यामध्ये प्रवेश कर, आमच्यामध्ये वस्ती करून राहा. ये पवित्र आत्म्या, हे शरीर तुझं मंदिर बनू दे. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, आमच्या अंतःकरणात ये, आमच्या हृदयात ये. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरे साधो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरे साधो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा
पावन आत्मा अंतर्यामी। धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्म्या। थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट। पान क्रमांक 110 लूकचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 8 मी वाचतो, कान देऊन ऐका। मी तुम्हा सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करील, तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया। म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने एक दाखला दिला। प्रार्थना आपण नेहमीच केली पाहिजे, सतत केली पाहिजे। का केली पाहिजे हे समजावून देण्यासाठी प्रभू येशूने एक दाखला दिला। तो म्हणाला की एक अन्यायी न्यायाधीश होता आणि हा माणूस देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानीत नसे। आणि त्याच गावामध्ये एक विधवा राहत होती आणि ह्या विधवेला न्यायाची गरज होती। ती ह्या न्यायाधीशाकडे यायची आणि सांगायची माझा न्याय कर, परंतु हा न्यायाधीश तिला दाद देईना। असा काही काळ लोटला आणि मग एक दिवस तो न्यायाधीश मनात असं म्हणाला, मी जरी देवाला भीत नाही आणि माणसांना जुमानीत नाही, तरी ही विधवा एकसारखी माझ्याकडे येते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती मला रंजीस आणील, मला कंटाळवेल। आणि मग तो तिचा न्याय करतो। प्रभू येशू म्हणाला, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका। तो माणूस एवढा वाईट होता तरी देखील ती त्याला कंटाळवेल म्हणून तो तिचा न्याय करण्यासाठी तयार झाला। तर मग जे देवाचे निवडलेले लोक आहेत, जे रात्रंदिवस देवाचा धावा करत आहेत, त्यांचा न्याय देव करणार नाही काय? येशू म्हणतो पुढे, त्यांचा न्याय तो लवकरच करील, तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हालेलुया, हालेलुया। जे लोक देवाची रात्रंदिवस भक्ती करत आहेत, जे लोक रात्रंदिवस देवाचा धावा करत आहेत, आराधना करतायत, उपासना करतायत, ज्यांचं मन देवाकडे रमलेलं आहे, अशा लोकांनी भ्यायची गरज नाही, घाबरायची गरज नाही। देव जिवंत आहे आणि त्यांचा न्याय नक्कीच होणार आहे। हालेलुया। प्रभू येशूला काय म्हणायचंय की असं वरवरनं दिसतंय की नीतिमान लोकांना कैवारी नाही आहे, असं वरवरनं भासतंय की भक्तिमान लोकांना कैवारी नाही आहे, वाली नाही आहे। नीतिमान लोकांचा छळ होत आहे या जगामध्ये, भक्तिमान लोकांना वाईट दिवस पाहायला लागत आहेत, वाईट दिवसातनं जावं लागतंय, त्यांना जे हवं ते मिळत नाही आहे। या जगामध्ये चांगल्या लोकांचा कोण मारा होत आहे आणि मग लोक म्हणतायत देव आहे कुठे? ही बाई चांगली आहे मग तिचा मुलगा का मेला, तो पुरुष चांगला आहे त्याची नोकरी का गेली, आणि मग लोक म्हणतात देव कुठे आहे? परंतु येशू म्हणतोय तुम्ही प्रार्थना थांबवू नका, तुम्ही सर्वदा प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये रमून जा, प्रार्थनेमध्ये गुंतून जा, प्रार्थना सोडू नका। परमेश्वर जिवंत आहे हे सत्य विसरू नका। वरवरचं चित्र वेगळं आहे। जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा असं वाटतं देव आहे कुठे, हे असं का झालं, ते असं का झालं। मागे मुंबईला एवढा मोठा हल्ला झाला, लोकांनी प्रश्न विचारला, एवढे निरपराध लोक मरण पावले, परमेश्वर कुठे गेला होता? मोठमोठे भूकंप होतात, परमेश्वर कुठे आहे? दुष्काळ पडतात, परमेश्वर कुठे आहे? अपघात होतात, परमेश्वर कुठे आहे? येशू म्हणतो असे जगातले लोक म्हणतात खरे, परंतु तुम्ही मात्र तसं म्हणू नका। तुमचा विश्वास खचू नये, तुमचा विश्वास ढळू नये, तुम्ही सतत प्रार्थना करत राहा, तुमची प्रार्थना कधीही व्यर्थ जाणार नाही। हालेलुया, हालेलुया। आणि प्रभूने हा जो दाखला दिलेला आहे
विधवेचा त्या दाखल्याशी जोडून हे वचन सांगितलेलं आहे. त्या दाखल्याचा आणि या वचनाचा अगदी जवळचा संबंध आहे. येशू म्हणतोय की विधवा अन्यायी माणसाकडे न्याय मागते आहे आणि तो अन्यायी माणूस जो आहे त्याचं हृदय दगडासारखं आहे, त्यालाही पाझर फुटतो आहे आणि तो अन्यायी माणूस तिचा न्याय करण्यासाठी तयार होतोय. तर जिवंत परमेश्वर जो न्यायाने भरलेला आहे, दयेने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे, तो तुमचा न्याय कसा करणार नाही? हालेलुया. जर अन्यायी माणूस या बाईची कदर करतोय, तिची दखल घेतोय, त्याचं दगडासारखं हृदय फुटतंय आणि त्याला पाझर फुटतोय आणि तो जर तिचा न्याय करायला तयार होतोय, तर जो दया सागर आहे, जो प्रेम सागर आहे, जो क्षमेचा सागर आहे, ज्याला अन्याय मुळीच चालत नाही, तो जिवंत देव या जगाचा न्याय करणार नाही? हालेलुया, हालेलुया. पण येशू म्हणतोय तुम्ही शेवटपर्यंत विश्वास राखणार काय? तुम्ही विश्वासात टिकून राहणार काय? मी जेव्हा दुसऱ्यांदा येणार आहे, न्याय करण्यासाठी येणार आहे, तेव्हा मला पृथ्वीवर विश्वास दिसेल काय? हालेलुया, हालेलुया. पृथ्वीवर मला विश्वास आढळेल काय? हा प्रश्न येशूने 2000 वर्षांपूर्वी विचारलेला आहे आणि आज 2000 वर्ष उलटून गेल्यानंतर, अगदी 2000 वर्ष उलटलेली नाही आहेत, 1975 वर्ष उलटलेली आहेत येशूच्या मरणानंतर. पण एवढ्या काळानंतर आपल्यापुढे जे जगाचं चित्र आहे ते स्पष्ट आहे. ह्या जगामध्ये पुष्कळ लोक देवाचं अस्तित्वच मानेनासे झालेले आहेत. ते म्हणतात देव नाहीच आहे मुळे. प्रोबॅबली देर इज नो गॉड. बहुधा देव नसावा. हालेलुया. सैतानाची स्टाईल आहे बोलण्याची. सैतान कधीही मोठा फटका एकदम मारत नाही, तो हळूहळू फटका मारतो. प्रोबॅबली देर इज नो गॉड. बहुधा देव नसावा. देव नाही असं म्हणत नाही, बहुधा नसावा. हे वाक्य अनेकांना पटतं, रुचतं आणि स्वीकारता येतं. देव नाही म्हटल्यानंतर सगळी माणसं स्वीकारत नाहीत, पण देव नसावा म्हटल्यानंतर त्यांना वाटतं बरोबर असेल. हालेलुया, हालेलुया. आणि ह्या चळवळीची पोस्टर्स लंडनला बसवरती मारली जात आहेत, बसेसवरती मारली जात आहेत. लोक स्वीकारत आहेत. लोक म्हणतात आम्हालाही वाटतं कदाचित देव नसावा. विज्ञानामध्ये जे काही सापडलं माणसाला, त्याच्यामुळे माणसाला असं वाटू लागलं की आम्ही सगळं काही निर्माण करू शकतो, सगळंच आम्हाला निर्माण करता येतं, तर देव आहे कुठे? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पुष्कळ वेळा ह्या मुद्द्यावर मी बोललेलो आहे की विज्ञान हे देवाचं दान आहे. परंतु हे दान घेऊन काही लोक कमरेवर हात ठेवून विचारतायत देव आहे कुठे? देवानेच शिकवलं, देवानेच दिलं, देवाचंच घेतलं आणि वरती आम्ही प्रश्न विचारतो देव आहे कुठे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून देवाने एक गोष्ट करून ठेवलेली आहे. मी पुष्कळ दिवसापूर्वी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थनेमध्ये देवाने मला हे वचन दिलं. देवाने असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये की देवाचं सनातन सामर्थ्य आणि त्याचं देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, परमेश्वराने एक गोष्ट मुद्दाम करून ठेवलेली आहे. हे कुंपण घातलेलं आहे. ही सीमारेषा आखलेली आहे. ती सीमा माणूस ओलांडू शकत नाही. आणि म्हणून माणसाला कळलं पाहिजे की देव अस्तित्वात आहे. कोणती सीमा ती मी सांगतो. विज्ञान हा ज्ञानाचा मार्ग आहे. जेव्हा माणसाला देवाने निर्माण केलं तेव्हा सांगितलं होतं की मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस, ते झाड ज्ञान देणारं झाड आहे. परंतु एवेने पाप केलं, तिने ते फळ खुडलं आणि खाल्लं आणि मग आदामाने ते फळ खाल्लं आणि त्या दिवसापासनं आम्ही ज्ञानाचा मार्ग पत्करला. ज्ञान म्हणजे शोधून काढणं, माहीत पडणं. परंतु हे फळ खाण्या अगोदर जिवंत देवाची आमचे जिवंत संबंध होते. आम्हाला कसलाही अभ्यास करायची गरज नव्हती. सगळं आम्हाला रेडीमेड मिळत होतं. आदाम एवेला सगळं रेडीमेड मिळत होतं. अभ्यासाची गरज नव्हती, शोधाची गरज नव्हती. परंतु ज्या दिवशी त्यांनी ते फळ खाल्लं त्या दिवशी त्यांनी जाणून बुजून ज्ञानाचा मार्ग पत्करला. आणि या ज्ञानाच्या मार्गानंतर आज 6000 वर्ष उलटून गेली जग निर्माण झाल्याला. 6000 वर्षानंतर माणूस
ज्ञान मार्गाने खूप पुढे गेला, परंतु देवाशी संबंध हरवून बसला. परिणामी शांती जी देवापासून येते ती आमच्या अंतःकरणात नाही आहे. आमच्या हातामध्ये 25,000चा मोबाईल आहे, परंतु हृदयामध्ये शांती नाही आहे. आम्ही करोडो रुपयाच्या विमानात बसतो, परंतु आमच्या हृदयामध्ये शांती नाही आहे. ज्ञानाचा मार्ग पत्करल्याने माणूस या मार्गाने पोहोचला. पुष्कळ गोष्टी माणसाला शोधता आल्या, परंतु देवाशी, जिवंत देवाशी जे जिवंत संबंध होते, खरे संबंध होते, ते आता राहिलेले नाही आहेत. आपलं देवाशी संबंध जो होता तो तुटलेला आहे आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये शांती नाही आहे. संत अगस्टिन म्हणायचे की लॉर्ड, माय सोल विल नॉट रेस्ट अनलेस इट रेस्ट इन यू. तुझ्यामध्ये विसावल्याशिवाय हे देवा माझ्या आत्म्याला खरा विसावा मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही विज्ञानामध्ये कितीही पुढे गेलात तर कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन तुमच्या हृदयामध्ये शांती आणू शकत नाही. कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन तुमच्या अंतःकरणामध्ये खरा आनंद आणू शकत नाही. हे सत्य आता तरी माणसाला उलगडायला पाहिजे. हे सत्य आता तरी माणसाला उमगायला पाहिजे. जोपर्यंत आपल्या निर्माणकर्त्याशी आपला जिवंत संबंध पुन्हा येत नाही, स्थापला जात नाही, तोपर्यंत आपलं हृदय जे आहे ते शांतीसाठी नेहमीच कासावीस राहणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, काय असं देवाने राखून ठेवलेलं आहे त्याच्या स्वतःच्या अधिकारामध्ये, हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवून देत आहे. आज आपण कितीतरी साधनं पाहतो. मी तुम्हाला सांगितलं आपण केवढी साधनं पाहतो. मी तुम्हाला मोठी यादी देऊ शकतो. तुम्ही कुणाला माहीत नाही, टी व्ही सगळ्यांना माहीत आहे. टी व्ही, टेप रेकॉर्डर गेला. आता व्हिडिओ CD प्लेअर आला, तोही गेला. मग DVD प्लेअर आला, तोही चालला होता. लवकरच पेन ड्राईव्ह प्लेअर येईल. DVD प्लेअर चालला होता, पेन ड्राईव्ह प्लेअर येणार. ही झाली एक बाजूची प्रगती. विमान शोधून काढलं, कॉम्प्युटर आलं, सुपर कॉम्प्युटर आलं, इंटरनेट आलं, गाड्या, कार्स 10 लाखाच्या आल्या, 15 लाखाच्या आल्या, 1 कोटीच्या गाड्या आल्या. मर्सिडीज गाडी 1 कोटीची असते. आणि अशा रीतीने ही सगळी प्रगती आपण बघतो आहोत. परंतु एक गोष्ट अजून तुमच्या लक्षात येत नाही आहे की माणूस जे काही शोधून काढतो आहे, जे काही शोधतो आहे, त्यातला एकही आयटम जो आहे तो निसर्गातल्या गोष्टींची प्रतिकृती नाही आहे. निसर्गामध्ये जे काही मी पाहतो आहे त्याच्यासारखा मला एकही आयटम बनवता येत नाही आहे. तुम्ही वर्तमानपत्र उघडलं तर तुम्हाला अशी बातमी वाचता येणार नाही की माणसाने चिक्कू बनवून दाखवलं. चिक्कू आम्हाला बनवता येत नाही, पेरू आम्हाला बनवता येत नाही, आंबा आम्हाला बनवता येत नाही, कृत्रिम झाड आम्हाला बनवता येत नाही. निसर्गामध्ये किती गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं? 100, 1000, 10,000, 1 लाख, 1 कोटी. समुद्रामध्ये, समुद्राच्या खोल भागामध्ये अशा प्रकारची मासे आहेत की जे आपण पाहिले नाहीत. आणि मासे शब्द वापरण्यापेक्षा अजून एक शब्द आहे जीवजंतू. जीवजंतू हा शब्द अधिक समर्पक आहे, कारण जे आहे ते मासेच आहेत, ते काय आहे तेही कळत नाही, म्हणून आपण त्याला जीवजंतू म्हणतो. समुद्राच्या पोटामध्ये असे पुष्कळ प्रकारचे जीवजंतू आहेत. निसर्गामध्ये अगणित प्रकारच्या वनस्पती आहेत, पुष्कळ प्रकारची फळं आहेत. आणि ह्यापैकी एकाचीही आम्हाला डुप्लिकेट करता येत नाही. हालेलुया, हालेलुया. नाही म्हटलं तरी मी मध्ये एक बातमी वाचली होती, जपानमधल्या लोकांनी कोळंबी बनवली. कोळंबी कुणासाठी बनवली? जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी बनवली. पण कशाने बनवली माहिती आहे? मैद्याने. वा, मैदा चिवट असतो, त्याच्यामध्ये हे टाकलं, ते टाकलं, ते टाकलं, ते टाकलं, कोळंबीचा आकार दिला आणि शाकाहारी लोकांना सांगितलं तुम्ही बी कोळंबी खाऊ शकता. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कुठे मोठ्या कंपन्यामध्ये गेलात तर त्यांच्या शोरूममध्ये झाडं असतात आणि त्याला फुलं असतात. तुम्हाला वाटतं काय सुंदर झाड आहे हो, काय सुंदर फुलं आहे तो. जवळ जा आणि हात लावा, प्लॅस्टिकचं झाड असतं. लांबून वाटतं खरं झाड आहे, परंतु प्लॅस्टिकचं झाड असतं.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, निसर्गामध्ये करोडो गोष्टी आहेत. आय शुड नॉट से लॅक्स, आय वॉन्ट टू टेल क्रोर्स ऑफ थिंग्स. कोणी सांगेल मला, तुम्हाला कसं माहीत? मला माहीत आहे. निसर्गात किती जीवजंतू आहेत, किती प्रकारची झाडं आहेत, किती प्रकारची फळं आहेत, हे सगळं जर मोजलं ना तर त्याचा आकडा कोटीत जाईल. त्याच्यातली काही गोष्टीची आम्हाला डुप्लिकेट करता येत नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का डुप्लिकेट करता येत नाही? देवाने आखून दिलेली सीमारेषा आहे. ही देवाने आखून दिलेली सीमारेषा आहे. तुम्ही क्रॉस करू शकणार नाही, क्रॉस करू शकणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, गेली 6000 वर्षे माणूस सत्याला बायपास करत आलेला आहे. येशूने अनेक प्रकारचे चमत्कार केले, परंतु काहींनी विश्वास ठेवला, काहींनी ठेवला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून येशू म्हणाला, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? विश्वासाचा लोप होत आहे याचं कारण देव पुरावे देत नाही हे नाही. विश्वासाचा लोप होत आहे याचं कारण देव पुरावे देत नाही हे कारण नाही आहे. मला देवाचे अगणित पुरावे दिसतात, अगणित पुरावे. मी स्टेजवर दाखवतो ते फार कमी पुरावे आहेत. स्टेजच्या बाहेर निसर्गामध्ये अगणित पुरावे आहेत देवाच्या अस्तित्वाचे. हालेलुया, हालेलुया. पण माणसाने देवाच्या पुराव्यांकडे जाणून बुजून कानाडोळा केलेला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो आणि मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, देवाने अगणित पुरावे ठेवलेले आहेत तिकडे, अगणित. हे जे मी दाखवत आहोत हे एक्स्ट्रा आहे, एक्स्ट्रा आहे. खरे पुरावे बाहेर आहेत. हालेलुया. दूध कसं बनतं ह्याचा शोध आम्हाला लावता आला नाही. माझ्या दृष्टीने या जगातील अतिशय सुंदर फॅक्टरी म्हणजे म्हैस. अशी अतिशय सुंदर कारखाना, म्हशीसारखा सुंदर कारखाना नाही आहे. एका बाजूने गवत घेते, दुसऱ्या बाजूने दूध देते, असा कारखाना कुठे आहे? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय? खरं झालं वचन आहे. आज आम्हाला स्पष्ट चित्र दिसत आहे की विश्वास राहिलेला नाही आहे. लोक विचारतायत देव कुठे आहे? लोक चमत्कारावर विश्वास ठेवत नाहीत. जर देव आहे तर चमत्कार का होणार नाहीत? चमत्कार माणूस करत नाही, चमत्कार देव करतो. देव जर आहे तर चमत्कार करणार. हालेलुया. देव जर अस्तित्वात आहे, तो जर सामर्थ्याने भरलेला आहे, तो जर सर्व समर्थ आहे, तो काहीही करू शकतो, तर तो चमत्कार का करणार नाही? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना विश्वासाची गरज आहे. देव आणखीन काही बघत नाहीये, देव आणखीन काही मागत नाही आपल्याकडनं, पण विश्वास मागतोय. या शेवटच्या काळामध्ये किती धनदौलत तुम्ही जमवली हे महत्त्वाचं नाही आहे, किती माया गोळा केली महत्त्वाचं नाही आहे, किती एकर जमीन मिळवली हे महत्त्वाचं नाही आहे, किती मोठा बंगला बांधला हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये विश्वास संपादन केला का? तो विश्वास जतन केला का? त्या विश्वासाचं पोषण केलं का? आणि तो विश्वास वाढवला का आणि मजबूत केला का हे महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विज्ञानाची प्रगती देवाचं दान आहे आम्हाला समजलं पाहिजे. देवाने दाखवलं नाही ते आम्हाला काही मिळणार नाही. जे देवाने दाखवलेलं आहे तेच आम्हाला मिळालेलं आहे. शोध म्हणजे नक्की काय? शोध म्हणजे देवाने दाखवलेला हा एक वेगळा विषय आहे, परंतु देवाच्या प्रेरणेने शोध लागलेले आहेत. न्यूटन बसला होता आणि फळ झाडावरनं पडलं तेव्हा त्याने लॅबोरेटरीमध्ये शोधून काढलेला शोध नाही हा. त्याला आतून प्रेरणा आली, हे फळ का खाली पडलं? इट वॉज इन्स्पिरेशन ऑफ गॉड. ही देवाची प्रेरणा होती. हालेलुया. लॅबोरेटरीमध्ये घाम गाळून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला नाही, त्याला प्रेरणा आली. शोध म्हणजे देवाची प्रेरणा आहे. एक दिवस पातेल्यामध्ये दूध होतं आणि ते दूध उकळत होतं, त्या पातेल्यावरती झाकण होतं, ते झाकण असं हलायला लागलं, वाजायला लागलं. तेव्हा जेम्स वॅट गेला आणि बघतो हे काय?
आणि तेव्हा त्याने वॅटचं इंजिन शोधून काढला. जेम्स वॅटने लॅबोरेटरीमध्ये घाम गाळून ते इंजिन शोधून काढलेलं नाही आहे. त्याला प्रेरणा आली. प्रेरणा कोणी दिली? प्रेरणा देवाने दिली. हालेलुया, हालेलुया. सगळ्या शोधांच्या पाठीमागे प्रेरणा असते आणि प्रेरणा देवाची असते आणि म्हणून माणसाला हे शोधता आले. काही दिवसापूर्वी एका येशूच्या सेवकाने सांगितलं की थॉमस अल्वा एडिसन ज्याने बल्ब शोधून काढला, विजेचा शोध लावला, ते मरायच्या अगोदर ते म्हणे काही काळ कोमामध्ये होते. एडिसन कोमामध्ये होते आणि मग त्यांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले अप देअर एव्हरीथिंग इज ब्युटिफुल. तिकडे वरती सगळं सुंदर आहे. आणि डोळे मिटून ते मरण पावले. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सत्य दडपायचं किंवा सत्याला बायपास करायचं हा ह्या जगाचा स्थायी भाव आहे. हा ह्या जगाचा स्वभाव आहे. आणि म्हणून हे जग सत्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि देवावरचा विश्वास त्याला मिळत नाही आहे. येशू म्हणाला मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? विश्वास खरोखर नाहीसा होत चाललेला आहे. ह्याचं कारण असं नाही आहे की देव पुरावे देत नाही. देवाने पुरावे दिलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. देवाने पुरावे भरपूर दिलेले आहेत, पण लोक सत्याला बायपास करत आहेत म्हणून ते त्यांना देव सापडत नाही आहे. हालेलुया. मनुष्याने सगळं जग मिळवलं परंतु देव स्वतःचा आत्मा गमावला तर काय फायदा? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. का बरं असं होतं? का बरं असं होतं? म्हणूनच येशू म्हणाला मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय? लोकांकडे मोबाईल आहे, कार आहे, पण विश्वास नाही आहे. देव विचारत नाही तुमच्याकडे मोबाईल आहे का. देव विचारत नाही तुमच्याकडे जमीन आहे का, बंगला आहे का. देवाला तुमचं जमीन नको आहे, तुमचा बंगला नको आहे. देवाला तुमच्या हृदयातला विश्वास पाहिजे. विश्वास. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाच्या घरी टीव्ही आला पाहिजे, प्रत्येकाच्या घरी कॉम्प्युटर आलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरी मोबाईल आला पाहिजे ही देवाची इच्छा नाही आहे. तर प्रत्येकाच्या अंतःकरणात येशूवरचा विश्वास आला पाहिजे ही देवाची इच्छा आहे. काय महत्वाचं आहे ते येशूने स्पष्ट सांगितलेलं आहे. मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय? तुमच्या हृदयाचा विश्वास असेल तर तुम्ही सगळं कमावलं. हा येशूवरचा विश्वास तुम्हाला सगळं देणार आहे. हा येशूचा विश्वास तुम्हाला स्वर्गात नेणार. हालेलुया. पण जर येशूवर विश्वास नसेल तर सगळी दुनिया कमावून काही फायदा नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जग का विश्वास ठेवत नाही याची काही कारणं मी तुम्हाला सांगितली. पण तुम्ही जर विश्वास ठेवत आहात तर तुम्ही धन्य आहात, कारण त्या विश्वासाचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इस बहन का नाम विद्या कड़म्बटे है। वो रत्नागिरी से आए हैं। वो बता रहे हैं कि गए 2 दिन से उनका बायां हाथ बहुत दर्द हो रहा था। उनको हाथ ऊपर पूरा उठाने भी नहीं होता था, बहुत तकलीफ़ होती थी। सोमवार के दिन चंगाई की प्रार्थना में प्रभु का स्पर्श उनको हो गया और उनके उस हाथ का दर्द पूरी तरह से निकल गया है। वैसे ही गए साल दिसंबर महीने में इस बहन ने अपने बेटे के साथ शिविर में भाग लिया था। तब उन्होंने प्रभु से प्रार्थना की थी कि अगली बार शिविर के लिए मेरा पूरा परिवार आना चाहिए, उनके दोनों बेटे और पति भी आने चाहिए। प्रभु ने उनकी प्रार्थना सुनी और इस निवासी शिविर में उनका पूरा परिवार यहाँ शिविर में भाग लिया है। इसके अलावा गए 1 साल से उनका बायां पैर बहुत दर्द करता था, उनको चलने में बहुत तकलीफ़ होती थी। जब उनका रिपोर्ट निकाला गया तब बताया गया कि उनके उस पैर का मांस बढ़ गया है, इसलिए उनको तकलीफ़ होती है। लेकिन जब गए साल दिसंबर महीने में उन्होंने शिविर में भाग लिया था, प्रभु की कृपा उनके ऊपर हो गई और उस दिन से उनका उस पैर का दर्द पूरी तरह से निकल गया है। इसलिए आप सभी जन ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो। ताई समोर बघा, तुमचा 1 वर्षापासून तो डावा पाय दुखत होता. होय.
पाय भरपूर दुखायचा. मी कामाला जायचे तेव्हा पण माझ्या पायाला भरपूर त्रास व्हायचा. तर मी प्रभूजवळ इथे डिसेंबरच्या 23मध्ये आम्ही इथे क्रिसमसचं प्रार्थनाला शिबिर केलं होतं. त्या प्रार्थनेत मी प्रभूजवळ अशी बोलली होती की मी परत जेव्हा शिबिर करायला येईन तेव्हा माझ्या पायाच्या पूर्ण वेदना निघून गेल्या असणार आणि तू मला आरोग्य देणार आहेस. माझा विश्वास तुझ्यावर आहे. मी तुझ्याशी प्रार्थना करते आणि प्रभूने तसे माझ्या पायाच्या वेदना निघून गेलेल्या आहेत म्हणून माझ्या प्रभूला मी धन्यवाद देते. तेव्हापासून ते दुखणं पूर्ण बरं झालं. बरं झालं. तुमचं नाव सांगा. माझं नाव सविता बाळकृष्ण सनगरे. मी रत्नागिरीवरून आले आहे. माझी अशी साक्ष आहे, देवाने मला साक्ष सांगण्यासाठी उभं केलं म्हणून मी धन्यवाद देते, प्रभूचे गौरव करते. माझी अशी साक्ष आहे की मला 2 वर्ष दाढदुखीचा त्रास होता. पूर्ण दाढा दुखत होत्या माझ्या. एवढा त्रास होता की मला अक्षरशः म्हणजे खाताना पण त्रास व्हायचा भरपूर. म्हणजे मी चपाती वगैरे पण अशी ओंबळवून खायची चहामध्ये किंवा आमटीमध्ये अशी, किंवा नरम जेवण असं घ्यायचे. आणि त्यामुळे मग मला एकदम अशक्तपणा वगैरे वाटायचं खाणं नसल्यामुळे. आणि कानाचा पण 2 वर्ष असा त्रास होता मला. त्या दाढेमुळे माझे कान पण दुखायचे आणि मग मला भरपूर अस्वस्थपणा वाटायचं. असं म्हणजे मन लागायचं नाही प्रार्थना करण्यासाठी किंवा वचन वाचायला घेतलं तरी पण त्रास व्हायचा मला. आणि मग मी वचनं वगैरे बोलायची, प्रार्थना करायची, गाणी बोलायची, तरी पण माझा तो त्रास चालूच होता. तेवढ्यापुरती बरं वाटायचं आणि परत हे व्हायचं. आणि मी आत्ता परवाच्या दिवशी 15 दिवस झाले एक दाढ काढली. तेव्हा डॉक्टर मला बोलत होते की तुझ्या शरीरामध्ये रक्त नाही आहे, तर मी दाढ काढणार कशी? तर तुझं रक्त वाढवण्यासाठी तुला टॉनिक घ्यायला लागेल किंवा तू फळं वगैरे खा आणि रक्त वाढव, मग मी तुझी दाढ काढतो. तर मी मग अशी फळं वगैरे खाल्ली आणि नंतर मग ती दाढ काढली गेली. पण मला काय त्रास झाला नाही. पण तो दाढ काढताना एवढा त्रास होत होता मला आणि त्यांना पण ते दाढ काढताना म्हणजे भरपूर वेळ लागला. म्हणजे 2दा त्यांनी दाढ तोडली एकदम अशी तेव्हा. नंतर मग पण मला त्याच्यानंतर काय त्रास नाही झाला आणि मग संपूर्ण सगळ्या दाढी दुखायला लागल्या माझ्या. ते डॉक्टर म्हणतात आता तुझ्यात सगळ्यात दाढी काढून टाकायला लागणार आहेत. मी म्हटलं आता सगळ्या दाढी काढल्या तर मी खाणार कशी आणि माझं मग जीवन कसं जगणार मी? तेव्हा मग मी आता परवा रविवारी सिस्टरांकडून मी प्रार्थना घेतली करून त्यांना समस्या सांगितली. आणि परिवार मीटिंगमध्ये जेव्हा सिस्टरने आशीर्वाद दिला ना तेव्हा मी त्यांना सांगितलं आणि तेव्हा माझा थोडा त्रास निघून गेला. आणि आता पहिल्या दिवशी शिबिर केलं त्या दिवशी पूर्ण त्रास निघून गेला. म्हणजे मी शेंगदाणे वगैरे खाऊन बघितले तर दाढ दुखायची बंद झाली. पापड वगैरे खाल्ला आणि ही दाढ दुखत होती ना, ह्या दाढेवर मी काही खाता येत नव्हतं. पण ही दाढेवर पण आता मला सगळं खाता येतं म्हणून मी प्रभूचे गौरव करते. आणि मला 2 दिवस अस्वस्थ वाटत होतं अशक्तपणासारखं आणि मन एकदम ह्यासारखं झालेलं. पण आता काल परवाच्या प्रार्थनेमध्ये पूर्ण बरं वाटलं. आणि आता काल दिवसभर माझे हे पायाचे तळवे आहेत ते उभं राहताना पण मला दुखत होते. म्हणजे मी उभं असं स्थिर राहत नव्हते, असे पाय हे करत होते. आणि पण मी प्रार्थनेमध्ये भाग घेतला विश्वासाने नाचून गाऊन आणि पूर्ण माझा पायाचा त्रास निघून गेला. सकाळी बघितलं तर माझे पाय दुखत नव्हते. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते, आभार मानते. हालेलुया. 2 वर्ष तुम्ही म्हणता तुम्हाला हा जो दाढेचा भयंकर त्रास होता त्यामुळे तुम्ही म्हणता की तुम्हाला ते जे काही जेवण खायच्या तुम्ही ते सगळं नरम करूनच खायच्या. नरम चपाती चहामध्ये घालून अशी उंबळ्याशी घालून ठेवायची आणि मग खायची. असंच म्हणजे कडक वगैरे असं काही तुम्ही खाऊ पिऊ शकत नव्हतं? खातात नाही येत होतं एवढं कडक. आणि 2 वर्ष तुम्ही हा त्रास सहन केला. प्रभू पण आता मला देवाने ह्या 2 वर्षाच्या त्रासातून सगळ्या याच्यातून मला बरं केलं म्हणून मी प्रभू येशूचे आभार मानते. जेव्हा परिवार मीटिंग होती सिस्टरांकडून तुम्ही आशीर्वाद घेतला त्या दिवशी तुम्हाला थोडा आराम पडला आणि सोमवारपासून तुम्ही या शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. सोमवार आणि कालची सगळं खाल्लं मला सगळं खाता आलं आणि शेंगदाणे वगैरे सगळं मी कडक त्या दिवशी खाल्लं पण मला खाता आलं. आता मला काही त्रास होत नाही. म्हणजे शिबिरामध्ये तुम्हाला इथे जे काही मिळते तुम्ही खातात आणि तुम्हाला काहीच लागत नाही, त्रास होत नाही होत आहे. म्हणून आता मला सगळं त्रासातून देवाने बरं केलं आहे म्हणून मी प्रभूचे आभार मानते, धन्यवाद देते. सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस बहन का नाम गुलाब ठाकुर है, वो पनवेल से आए हैं.
गए 1 साल पहले उनका बायां हाथ दरवाजे पर लग गया था और उस समय उनके एक उंगली को बहुत मार लगी थी और तब से लगातार 1 साल से उस उंगली में बहुत दर्द रहता था। जब वो बहुत भारी काम करते थे या कुछ हलचल करते थे उस उंगली से तो उनको बहुत दर्द होता था। उन्होंने विश्वास से इस निवास शिविर में भाग लिया है। प्रभु की महान कृपा उनके ऊपर हो गई और आज सुबह से वो चेक कर रहे हैं कि उनके हाथ में बिल्कुल भी दर्द नहीं हो रहा है। वैसे ही उनके इस बेटी को 2 दिन से बुखार आ गया था। वो कुछ भी खा पी नहीं रही थी। यहाँ पर आने के बाद से प्रभु की कृपा उसके ऊपर हो गई और यहाँ पर अच्छे से खा रही है, पी रही है। उसका बुखार पूरी तरह से निकल गया है। इसलिए आप सभी जन ताली बजाकर प्रभु येशू को धन्यवाद दो। तुमचा कोणत्या बोटाला मार लागलेला? हा, या बोटाला लागला तर मुलीच्या मारता गेले. ह्या बोटाला दरवाजाला मार लागला होता. नाही मग मुलीच्या हात उचलताले रागाच्या भरांमीनी जो मुलीच्या हात उचलला मारायला ना तर तो मुलीच्या न लागता माझ्या दरवाजाच्या करायला लागला. तेव्हा इथं असं फ्रॅक्चर झाल्यासारखं लागलं. वर्षभर मी म्हणजे जेव्हा जास्ती काम करायला लागलो ना काही तर त्रास होतो. माझा बोट असा नसं वय अजिबात पण असं अजिबात होत नव्हता. तुम्ही जसं करताय असा होता, असा नव्हता होत. तेव्हा मी पश्चाताप केला आणि ज्यामध्ये प्रार्थनेमध्ये भाग घेतला तेव्हा मी अचानक माझा हात गेला ती बोटावर. मी असं करते दुखत का नाही, माझं बोट दुखत का नाही, असं करते पूर्ण फिरवते मी बोट तरी माझं दुखत नाही. आता अजिबात दुखत नाहीये. खूप आनंद झाला. मला वाटलं माझ्या प्रभूंनी माझ्या हाताचा दर्द सगळं काढून टाकलं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस बहन का नाम पार्वती शेवड़े है. ये बहन खुद की गवाही बता रही है. उनको 3-4 साल से दमा की बीमारी थी और उसकी वजह से उनको सांस लेने में भी बहुत तकलीफ़ होती थी. वो अच्छे से बोल भी नहीं पाते थे. इस तकलीफ़ से छुटकारा पाने के लिए इन्होंने इन 3 दिन के निवासी शिविर में भाग लिया है. कल मंगलवार के दिन सुबह के दिन उनको बहुत तकलीफ़ हो रही थी. रात को अच्छे से सो भी नहीं पाई. फिर उन्होंने एक सिस्टर से आशीष ली. आशीष लेने के बाद उनको थोड़ा अच्छा महसूस होने लगा. फिर बाद में जब इस शाम को पवित्र आत्मा की प्रार्थना हुई, उस प्रार्थना में भी प्रभु की पास उन्होंने अपने पापों का पश्चाताप किया, क्षमा मांगी. उसी समय उनको एक प्रभु का दूत दिखाई दिया. उसके द्वारा उनके दिल में शांति आ गई और उनकी तकलीफ़ और थोड़ी कम हो गई. फिर उसके बाद आज सुबह जो स्तुति आराधना हुई, सुबह की जी प्रार्थना हुई, उस प्रार्थना में ये बहन जब भी भाग ले रही थी तभी उनको दिखाई दिया कि 2 देवदूतों को उन्होंने देखा और उन 2 देवदूतों के हाथों में कुछ उन्होंने सफ़ेद जैसा देखा. सफ़ेद फ़ोटो उन्होंने दिखाई दिए उन्हें, लेकिन उसमें कुछ था नहीं, वो पूरी तरह से सफ़ेद था. वैसा वो देख रही थी तभी उनकी आंखों के सामने से बड़े बड़े अक्षर निकल जा रहे थे, ऐसा उनको दिखाई दिया. ये सब देखते समय प्रभु की बड़ी दया इनके ऊपर हो गई और उनके दिल में शांति भी आ गई और उनके दिल में जो ऐसा भारीपन था, जो उनको दम लगता था, बोलते समय भी जो उनको तकलीफ़ होती थी, वो उसी क्षण से उनकी निकल गई. ये बोल रही है कि उस तकलीफ़ की वजह से वो ना अच्छे से बोल पाती थी या फिर या प्रार्थना में आती थी तो ऐसा एक गाना बोलने के बाद फिर वो थक जाती थी, दूसरा गाना नहीं बोल पाती थी. ऐसी बहुत सारी तकलीफ़ इनको होती थी. लेकिन सुबह जब भी जो प्रार्थना हुई उसके बाद उनकी ये तकलीफ़ पूरी तरह से निकल गई है. और जब ये आखिरी प्रार्थना हुई और जब यहाँ से बोला गया कि आप नाच गा के प्रभु की स्तुति करो, ये बहन कहती है बहुत दिनों के बाद, बहुत सालों के बाद आज वो प्रभु के लिए बहुत अच्छे से दिल से बहुत नाची, गाना गाया. लेकिन उनको ना दम लगा, ना थकावट महसूस हुई. पूरी तरह से उनकी ये तकलीफ़ प्रभु ने आज निकाल दी है. इसलिए बहन प्रभु को धन्यवाद दे रही है. सब जन ताली बजाकर प्रभु को धन्यवाद दो. डोळे उघडा ताई, डोळे उघडा. काय होता त्रास तुम्हाला 4 वर्षे? मला ना सारखा दमा लागायचा, सारखा दमा लागायचा. मला अजिबात गाणं बोलता येईना नाही. मला प्रवचन वाचायला घेतलं, देवाचं वचन वाचायला घेतलं, खोकला यायचा, सारखा सतत खोकला यायचा. आम्ही दोघंजण नवरा बायको प्रार्थनेला बसलेला की सारखा नवरा माझा म्हणायचा, आला तुला खोकला, अहो काय करू, खोकायलाच होतं मला, काय करू. प्रभूला प्रार्थना करी, माझा काय खोकला थांबणार नाही. प्रभू कधी माझा काढशील. बरे पण मी म्हणायचं, प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो, माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुला कधी काढायचं तेव्हा काढ, पण मला शक्ती दे, मला खोकायला शक्ती दे, माझा दम काढायला. घरातनं आले तरी किचनमधनं बाहेर आली, बाहेरच्या रूमात तरी पण असं हात टाकायचं मी, मला अजिबात उभं राहता येणार नाही. टकलं मी उभी राहायची. प्रभू मी म्हणे, पण मी आता येते वेळेला प्रभूला सांगितलं,
मला बरं करून पाठव. मी आता असं मी जाणार नाही घरी, मला बरं करून पाठव म्हणून माझ्या प्रभून माझा एक्सरा काढला. सावला सगळी सांगायची दवाखान्यात जा, एक्सरा काढ, मला एक्सरा. मी म्हणे मी नाही काढलं, माझा प्रभू एक्सरा काढेल माझा. आज सकाळी माझ्या प्रभू माझा एक्सरा काढला, माझा एक्सरा काढला. डोळे उघडा ताई, डोळे उघडा, डोळे उघडा ताई, डोळे उघडा, डोळे उघडा. बोला, तुम्हाला काय दिसलं सकाळी प्रार्थना चालू असताना? तुम्हाला काय प्रभूने दाखवलं? मला प्रभू मी आज असं पुढे इकडे पुढं होतं आणि देवदूताला पहिला आला त्याने. एवढा वाईट एक्सऱ्यासारखा असा रिपोर्ट म्हणजे मोठासा चौकोनी फोटो दाखवला. परत आणखी दुसरा फोटो दाखवला, 2 फोटो दाखवलं आणि इकडून अक्षरं मोठी काय गेली मला समजली नाही. पटकन गेली, मी लगेच म्हटलं अक्षरं गेली. माझा फोटो तेवढे माझ्या 2 लक्षात राहिले. 2 देवदूत आले आणि त्यांनी माझा एक्सरा काढली. हृदयात शांती आली म्हणून मी नाचली. आता नाही मला नाचायला न, मला उभं राहायला माहीत नव्हतं, उभं राहायला माहीत नव्हतं. मग आता तुम्हाला उभं राहायला, नाचायला, बोलायला असं त्रास नाही जाणवत जसा पहिला होत होता? जाणवतोय पण एवढा नाही, एवढा नाही जाणवत. धन्यवाद प्रभू. प्रभूला आता तुम्ही जी शेवटची प्रार्थना झाली त्याच्यामध्ये तुम्ही खूप नाचलात. चांगली नाचली, माझ्या मनासारखी नाचली. मला एवढं नाचताना मला उभं राहता येत नव्हतं. मी कधी प्रार्थनेला गेली तर खुर्चीवर बसायची, खॉटवर बसायची, मला खाली बसता येईल नाही. मला उंचावर बसून मी वरच्यावर अशी टाळी वाजवायची. मला पूर्ण हात सुद्धा हे वाजवायला व्हायचं नाही. मला कधी जोरात टाळी वाजवता येणार नाही. मला दम लागायचा, माझ्या इकडे सगळं दुखायचं. हे पडलेली होती म्हणून माझं सगळं दुखायचं. आता प्रभूने तुम्हाला पूर्ण बरं केलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस बहन का नाम स्वाति कड़ू है। गए 2 महीने से उनके बाएं दाढ़ में बहुत दर्द हो रहा था। उस वजह से उनको खाने में बहुत तकलीफ़ होती थी। उनका पूरा बायां चेहरे की बाई बाजू भी बहुत दर्द करती थी। जब यहाँ पर उन्होंने शिविर में भाग लिया, प्रभु की महान कृपा उनके ऊपर हो गई और कल से ही उनका वो दर्द पूरी तरह से निकल गया है। इसके अलावा सोमवार सुबह जब वो सोकर उठे तब से उनको बहुत जुलाब हो रहे थे। उन्होंने विश्वास से प्रार्थना किया और यहाँ पर जब शिविर में आए, प्रभु की कृपा उनके ऊपर हो गई। यहाँ पर आने के बाद से उनके जुलाब पूरी तरह से रुक गए। वैसे ही जब वो घर से उनको शिविर के लिए आना था तब उन्होंने प्रार्थना की थी कि उनको अच्छे से शिविर में भाग ले सके। प्रभु ने उनकी प्रार्थना सुनी और वो अच्छे से यहाँ पर आ सके। वैसे ही जब वो आ रहे थे, ये बहन उरण से आए हैं। आते समय उनको ट्रैफिक लगा था। रास्ते पर ही उन्होंने प्रभु के पास प्रार्थना की कि उनके वो ट्रैफिक निकल जाए, वो समय पर यहाँ पर पहुँच जाए। प्रभु ने उनकी प्रार्थना सुनी और शिविर शुरू होने से आधे घंटे पहले ही प्रभु ने उनको अच्छे से ही उनको यहाँ पहुँचाया। इसलिए आप सभी जन ताली बजाकर प्रभु येशू को धन्यवाद दो। अजून काय साक्ष आहे तुमची? माझी अशी साक्ष आहे का, मी खूप देवाकडे पश्चाताप करून सांगत होते का देवा माझं काही चुकलं आहे, मला क्षमा कर. पण माझ्यात नाही होत तसंच. माझ्या डोळ्यातून अश्रू सुद्धा येत नव्हते. मी प्रभूकडे सतत रडून रडून प्रार्थना करायची की प्रभू माझं पाप मला असेल तर दाखव. पण प्रभूने दाखवलं की तू तुझ्या पतीच्या अधीन आहे म्हणून. मी प्रभूकडे रडून रडून पश्चाताप केला आणि सांगितलं की देवा मला क्षमा कर. मी तुझी आज्ञा मान मी घरी गेलो, मी पतीशी समेट करेन आणि त्यांची क्षमा मागेन. मला क्षमा कर. तेव्हा मार्टिन ब्रदर मला दिसले आणि म्हणाले की तुला तुझ्या बाबाची क्षमा झाली, तुला तुझ्या बाबाची क्षमा झाली, क्षमा झाली. कधी तुम्हाला असा आवाज आला? मग सकाळी प्रार्थना चालू होती ना, सकाळच्या प्रार्थनेत चालू होती तेव्हा मी देवाचे आभार मानले. आणि थोड्या वेळात इथं ब्रदरांचं मला प्रवचन लावलं होतं ऐकायला, तारण म्हणून. त्याच्यात सुद्धा ब्रदरांचं तेच प्रवचन ऐकायला आलं की तुम्हाला तुमच्या पापाची क्षमा मिळालेली आहे, पापाची क्षमा. तेव्हापासून तुमच्या मनामध्ये शांती आली? खूप शांतता आहे. देवाने खूप शांती देऊन ठेवली. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव जयसिंग चव्हाण आहे. त्यांची साक्ष अशी आहे की त्यांना 50 वर्षापासून तंबाखू आणि दारूचं व्यसन होतं. सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु काही सुटत नव्हतं. खूप प्रयत्न केले. पण हे त्यांचे शेजारी आहेत.
त्यांनी त्यांना येशूबद्दल प्रार्थनेबद्दल सांगितलं आणि ते गुड फ्रायडे दिवशी प्रार्थनेसभेत आले. पहिल्यांदाच प्रार्थनेसभेत आले आणि प्रार्थनेसभेत आल्यानंतर त्यानंतर त्यांनी निवासी शिबिर केलं. निवासी शिबिरात प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांचं दारूचं आणि तंबाखूचं व्यसन सुटलेलं आहे. 50 वर्षाच्या या व्यसनातून प्रभू येशूने या वडिलांना मुक्त केलेलं आहे. याशिवाय त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना देखील मशिरीचं व्यसन होतं. मशिरी लावल्याशिवाय त्यांना राहता येत नव्हतं आणि त्या मशिरीमुळे त्यांना फार त्रास देखील होत होता. तरी त्या मशिरी लावत होत्या, त्या सोडण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु काही सुटत नव्हतं. त्यानंतर त्या देखील त्यांच्या पतीबरोबर इथं आल्या. पहिल्यांदाच गुड फ्रायडे दिवशी त्याने देखील विश्वासाने निवासी शिबिरात भाग घेतला, परंतु निवासी शिबिरात त्यांचं व्यसन सुटलं नाही आहे. ते घरी गेल्या तुझं मशिरी त्यांनी लावली आणि लावल्यानंतर ते सांगतात की त्यांना त्रास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी मशिरी फेकून टाकली आणि तेव्हापासून आतापर्यंत प्रभू येशूची दया त्यांच्यावर झाली आणि त्यांना ते मशिरीच्या व्यसनातून देखील प्रभू येशूने मुक्त केलेले आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, हे कोण आहेत तुमचे? हे आमचा शेजारी राहतो. शेजारी राहतो. 50 वर्षापासून ते तंबाखू आणि दारू प्यायचे. दारू तंबाख माझ्याकडं पैसे मागतात, मी दिले नाही. माझं बायकोंकडं 100 रुपये घेतली इकडे याच्या टायमाला आणि ते दारू पिऊन इकडे आलेत. एवढे दारू ते प्यायचे? तुम्ही एवढे दारू प्यायचे म्हणजे तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला होता? केला, सुटली नाही. आता इथं आल्यावर माझी सगळी दारू फारू सुटली. काही नाही, व्यसन कुठलं आठवण पण येत नाही. आठवण पण नाही येत, इच्छा पण होत नाही प्यायची. इच्छा पण नाही. प्रभू येशूने इच्छा काढून टाकली. इच्छा काढून टाकली. तंबाखू पण सोडली. तंबाखू इथंच दिली पूजा करून. जेवण पण नाही? जेवण पण करायचं नाही आता. आता मच्छी मटण सगळं खातो. आता सगळं खाता? आता चालू आहे मटण मच्छी काम. दररोज तुम्ही दारू प्यायचे? रोज सकाळी संध्याकाळी दिवसभर. दिवसभर तुम्ही दारू प्यायचे? दारू पिऊन कामाला पण जायचं नाही, झोपायचं घरात. त्या व्यसनामुळे तुम्हाला कामावर जायची पण इच्छा होत नव्हती? आता कामाला मरत जातो सगळं. आता कामावर पण जाता? आई, तुम्ही सांगा, हे दारू सतत प्यायचे त्यामुळे घरामध्ये वातावरण कसं असायचं? भांडणं, रोज भांडणं व्हायची. रोज भांडणं व्हायची. रोज भांडणं व्हायची? दारूमुळं रोज. मग यो भाऊ आला आपला, म्हणला चला मी नेतो तुम्हाला दारू सोडायला, चला. आम्हाला कुठलं माहितीच नव्हतं जायचं. म्हणलं चला. घेतले पैसा आपलं, आलो इथं. तवा काय होतं, गुड फ्रायडे. गुड फ्रायडे होता. तवा आलो बघा, ह्या भाऊसंग आलो. मग इथं शिबिर घेतलं, तर सगळं घेतलं. त्यापासून बघा सगळं आनंदात आहे बघा. सगळं आनंदात आहे. सगळं देवाने आनंदी दिला. आनंदी दिलाय बघा देवाने. आनंदी दिलाय. लय आनंदी म्हणजे लय आभार देवाचं. अगोदर घरामध्ये तेव्हा दारू पिण्याचे फार त्रास द्यायचे. अहो किती प्रयत्न केलं तरी काय सुटलं नाही. पण प्रभू येशूने सर्व सोडून टाकलं. सर्व काही सोडलं बघा. आणि तुम्हाला मशिरीचं व्यसन होतं? मिश्रीचं व्यसन होतं, पण सगळं सुटलं बघा आता. मशिरी तुम्ही रोज लावायचे? होय. प्रयत्न केला होता? प्रयत्न केला सुटायचं, पण कुठलं सुटते. सुटतच नव्हतं. त्या भावाने तुम्हाला इथं आणलं म्हणून त्या भावाचं लय आभार. देवाचे आभार. देवाचा आभार. हे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव कोमल राकेश गोवारी. आणि गेल्या महिन्यात काय घडलं होतं? गेल्या महिन्यात मी अंघोळ करायला जात होती मिस्टरांसोबत. माझ्या हातात बाबू होता, तर मी गेली आणि माझा पाय ना पुढे सरकून ना हा पाय पूर्ण फिरला, म्हणजे पडली मी आणि मला चालताच येत नव्हता. तर मग मी प्रार्थनेमध्ये आली आणि मग सिस्टर जेव्हा आजारमुक्तीची जेव्हा प्रार्थना घेत होते तेव्हा आजारमुक्तीची जी प्रार्थना घेतात त्या मी पूर्ण मनाने भाग घेतला त्याच्यामध्ये आणि मी खुर्चीवर बसली होती. ती प्रार्थना संपली आणि त्याच्यानंतर मला बसता यायला लागलं खाली. म्हणजे जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये जात होते आंघोळ घालायला बाबूला, तुमच्या लहान मुलाला, तेव्हा तुम्ही घसरून पडले, तेव्हापासून तुमचा पाय मुडला गेला आणि तेव्हापासून तुम्हाला चालायला जमत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं. तर मिस्टरांच्या हाताला पकडून म्हणजे मी चालायला लागली. म्हणजे आधाराशिवाय तुम्ही चालू शकत नव्हते? चालता येत नव्हतं मला. मग इकडे आल्यावरती मग चालता यायला लागलं. इथे जेव्हा आजारमुक्तीची प्रार्थना झाली त्या दिवसापासून तुमच्या पायाला फरक पडला आणि तेव्हापासून तुम्ही चालायला लागले? हां, तेव्हापासून मी चालायला लागले. आता चालताना बसताना काही त्रास होत नाही? आता काहीच त्रास होत नाही. प्रभू येशूने बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई, तुमचं नाव सांगा. बबिता घोरपडे. कुठून आले तुम्ही? जालन्यावरून आले. आणि काय समस्या होती तुम्हाला? माझं पोट दुखत होतं. मी जेव्हा सिस्टरांची प्रार्थना ऐकली तर मला बरं वाटलं. घरातच? कोणालाच नाही सांगितलं. घरात. किती दिवस दुखत होता? 8-15 दिवस सारखं दुखत होतं. 15 दिवस सारखं दुखत राहायचं.
मग तुम्ही कसे बरे झाले? मी सिस्टरांची प्रार्थना ऐकली आणि त्या म्हणे हात ठेवा, तर मी हात ठेवला, तेव्हापासून माझं पोट दुखणं बरं झालं. ऑनलाईनवर जेव्हा कार्यक्रम असतात आणि ते सिस्टर जेव्हा आजारमुक्तीची तेच प्रार्थना तुम्ही ऐकल्या, जेव्हा ते आजारमुक्तीच्या वेळेत बोलतात की आजारी भागावर हात ठेवा, तेव्हा तुम्ही हात ठेवला, तेव्हापासून दुखणं बरं झालं? तेव्हापासून दुखलं नाही पोट? प्रभू येशूने बरं केलंय तुम्हाला. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्हाला काय त्रास व्हायचा? गेल्या 10 ते 12 वर्षापासून मला ॲसिडिटीचा त्रास होता. ॲसिडिटी म्हणजे मी काही तेलकट किंवा तिखट खाल्लं की मला भयंकर छातीमध्ये जळजळ करायचे आणि हा त्रास मला जवळजवळ 8 दिवस राहायचा. मग 2-3 दिवसानंतर मला औषधाला जायला लागायचं आणि तदनंतर मला आराम पडायचा. मग गेलं वर्षभर मी दर महिन्याला डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली, पण काहीच फरक पडला नाही. नंतर मग मी ट्रीटमेंट बंद केली आणि नोव्हेंबरपासून मी अगदी विश्वासाने विनंतीपेटीमध्ये लिहून ठेवलं आणि वचनं बोलत राहिली. आज जवळजवळ 7 ते 8 महिने झाले, मला काहीही त्रास होत नाही. त्याचप्रमाणे मी सर्व खाते तेलकट तिखट, तरीही मला त्रास होत नाही. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते. आता तुम्ही सर्व पदार्थ खाता तरी तुम्हाला अजिबात त्रास होत नाही? त्रास होत काहीच नाही. मी कितीही तिखट खाल्लं तेलकट खाल्लं तरी काहीच त्रास होत नाही. 8 महिने झाले, अतिशय मी चांगल्या प्रकारे आहे. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते. आणि याशिवाय दुसरी कुठली साक्ष आहे? मला थोडंही ट्रॅव्हलिंग केलं म्हणजे विशेषतः कारमध्ये किंवा बसमध्ये तर मला इमिडिएट चक्कर आणि वॉमिटिंगचा त्रास होतो. म्हणजे अर्ध्या 1 तासातच मला तो इफेक्ट जाणवतो. तर 1 जून ते 4 जून आम्ही महाबळेश्वरला प्रवास केला होता आणि तो अतिशय म्हणजे घाटाचा प्रवास होता आणि मला भीती होती की मला वॉमिटिंग वगैरे होईल किंवा चक्कर येईल. पण मी पूर्ण प्रवासामध्ये प्रभूची प्रार्थना करत होती आणि वचनं बोलत होती. तर मला अजिबात उलटी तर नाहीच, पण चक्करसुद्धा नाही आले. तिथेही गेल्यावर आणि घरी परत आल्यावरसुद्धा मी अतिशय फ्रेश होते. सर्व घरातली कामंही केली आणि काहीच त्रास झाला नाही. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. प्रभूच्या कृपेने तुम्हाला प्रवासात जो पूर्वी त्रास व्हायचा तसा त्रास झाला नाही? काहीच नाही त्रास झाला. अतिशय चांगल्या प्रकारे मी घरी आले आणि घरी येऊन पण मी माझी सर्व कामं केली. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद देते. आणि या मुलाची काय साक्ष आहे? हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. 15 दिवसा अगोदर तो सायकल फिरवत असताना तो सायकलवरून पडला. तो इतका जोरात पडला की तो ब्रेक सायकलचा तुटला आणि त्याच्या पायाला जोरदार इथे पायाला त्याचा मार लागला होता आणि पूर्ण गोळीसारखं होऊन काळं झालं होतं. त्याने विश्वासाने वचनं बोलली आणि पवित्र तेलाचा उपयोग केला आणि गेले 7 दिवस झाले तो पूर्ण बरा आहे. ते काळा भाग पण निघून गेलेला आहे, गोळीही नाही आणि त्याचं दुखतही नाही. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. गेल्या महिन्यात काय झालं होतं? गेल्या महिन्यात आमचं अपघात झालेला बाईकवरून. तर हिला जोरात मार बसलेला पायामध्ये आणि हिला उठता बसता काही येत नव्हतं आणि माझ्या कमरेला जोरात मार लागलेला. मला वागता वगैरे काहीच मला येत नव्हतं. ते विश्वासाने तेल लावून माध्यम वापरून मग नंतर आमचं सगळं बरोबर झालं. हिला म्हणजे एवढं हे होत होतं ना, उठता बसता हिला आणि पूर्ण तिला जास्त मार लागला होता? हो, हिला जास्त मार लागला होता. मग ते विश्वासाने तेल बिल लावून मग त्याचं बरं झालं. मी प्रभूकडे प्रार्थना केली, विश्वासाने प्रार्थना माध्यमांचा वापर केला, वचनं बोलत राहिले आणि दोघींचाही त्रास निघून गेला. त्या कमरेत तुझ्या दुखत नाही आणि तिच्या पायात देखील काही त्रास नाही. आता अजिबात दुखणं नाही. तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. सुवर्णा अजय पवार. सुवर्णा पवार. आणि काय त्रास झालेला तुला? मला अचानक दिसत नव्हतं 3 दिवस. मग आम्ही अशीच घर प्रार्थनेमध्ये फोन लावला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून मला स्पष्ट दिसतात. म्हणजे 3 दिवस अजिबात दिसत नव्हतं? अजिबात दिसत नव्हतं. अचानक त्रास झाला? अचानक त्रास झाला मला. मग घरातल्या वस्तू वगैरे काहीच कळत नव्हतं? काहीच कळत नव्हतं. मी 7 दिवस घरीच बसून होते. म्हणजे एका ठिकाणी अशी बसून राहायची? हो, एका ठिकाणी बसून राहायची. आणि मग विश्वासाने प्रार्थना घरामध्ये विनंती पाठवली व्हॉट्सअपवर पोरीने पाठवली आमची आणि परत मला बरं वाटलं. केंद्रातून प्रार्थना केली आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्पष्ट दिसायला लागलं? स्पष्ट दिसायला लागलं. देवाने अद्भुत कार्य केलं. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बाबांचं नाव पोपट जाधव आहे. ते सांगतात की गेल्या 3 ते 4 महिन्यापासून त्यांच्या डाव्या साईडची दाढ फार दुखायची
दुखायची म्हणजे थोडी थोडी दुखत होती आणि खाताना देखील त्यांना त्रास व्हायचा. नरम पावसुद्धा ते खाऊ शकत नव्हते, एवढी दाढ त्यांची दुखायची. आणि चाय पिलं तर त्यांचे दात शिवशिवायचे आणि दुखायला सुरू व्हायचे. हा त्रास त्यांना 3 ते 4 महिन्यापासून होता. परंतु गेल्या गुरुवारपासून त्यांचा त्रास फार वाढला, एवढा वाढला की त्यांना त्रास सहन करता येत नव्हता. परंतु जसं जसं त्यांनी सहन केलं, गुरुवार गेला, शुक्रवार गेला आणि शेवटी शनिवारी ते डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमची ती दाढ काढावी लागेल आणि त्यांच्या बाजूचे 2 दात पण काढावे लागेल, असे 3 दात तुम्हाला काढावे लागतील आणि एकूण मिळून 22,000 रुपये तुम्हाला खर्च येईल. तर ह्यांनी 100 रुपयाची पावती तर फाडली होती. ते सांगितलं की एवढे पैसे मी आणून कुठू, पण त्यांनी सांगितलं की आता ट्रीटमेंट चालू करायला लागेल. डॉक्टरने त्यांना सांगितलं, परंतु ते सांगितलं की 2 दिवस थांबा, मी सोमवारी तुमच्याकडे येतो, तेव्हा ट्रीटमेंट चालू करा. आणि ते जसं तसं करून त्यांच्याकडे औषधं घेऊन, गोळ्या घेऊन ते तिकडून निघाल्यानंतर त्या स्थितीमध्ये ते तर गेल्या रविवारी प्रार्थनेसभेत आले आणि संध्याकाळी जेव्हा प्रार्थना संपल्यानंतर सिस्टर आजारमुक्तीची प्रार्थना घेतात. त्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत त्याने विश्वासाने त्यांच्या डाव्या साईडच्या दाढेवर हात ठेवला. तेव्हा सिस्टरांनी आज्ञा दिल्यानंतर प्रभूची महान सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं आणि ते सांगतात की त्या क्षणाला त्यांच्या ते दाढेचं दुखणं निघून गेलेलं आहे. आता 1 आठवडा झालेला आहे. प्रभू येशूने त्यांच्या दाढेचं दुखणं बरं केलेलं आहे. त्यांना दात काढायची देखील वेळ आलेली नाही आहे आणि त्यांना आजारातून पण बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. सर्वांचा ज्ञान मात्या
सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. हृदयातून प्रभूचे आभार माना. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. तो इकडे आहे आणि तुमच्यापैकी कुणापासूनही दूर नाही आहे, तुमच्या जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आपल्या हृदयाने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपली काळजी घेतो, तो आपल्याला बरं करतो, तो आपले अश्रू पुसतो, तो आपल्याला सर्व दुःखातून बाहेर काढतो, कारण तो आपला मेंढपाळ आहे. तो आपला खरा उत्तम मेंढपाळ आहे. त्याने म्हटलं आहे, उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा प्राणही देतो. आपला प्रभू जो आपला उत्तम आणि खरा मेंढपाळ आहे, तो आपल्यासाठी या जगात आला, आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्याला तारण्यासाठी. आणि म्हणून घाबरून जाऊ नका, अस्वस्थ होऊ नका, निराश होऊ नका. प्रभू तुमच्या जवळ आहे. तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी आज प्रभूने तुम्हाला त्याच्या घरात बोलावलं आहे. तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमची दुःख सगळं त्याच्या हातात द्या. तो तुमच्यावर प्रेम करतो. बघा त्याच्याकडे, तो किती प्रेमाने भरलेला आहे. त्याने आपल्यावर एवढं प्रेम केलं आहे की आपल्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिला आहे. त्याने आपली पापं घेतली, आपले आजार, आपले शाप त्याने स्वतःवर घेतले आणि क्रूसावर बलिदान केलं. उत्तम मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा प्राण देतो. हा खरा आणि उत्तम मेंढपाळ ज्याने मेंढरांसाठी स्वतःचा प्राण दिला आणि मेंढरांना लांडग्याच्या हातून वाचवलं. जे आपण पापात बुडालो होतो, ते आपल्याला त्याने पापाच्या दलदलीतून बाहेर काढलं. त्याच्या रक्ताने तो आपल्याला धुवून शुद्ध करतो, तो आपल्याला बरं करतो, तो आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडतो. त्याने आपल्यासाठी स्वर्गाचा मार्ग तयार केलेला आहे. त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. आपले दोन्ही हात उंच करा, हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला क्षमा केलीस, मला बरं केलंस, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहेस, माझा तारणारा आहेस, माझा आधार आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा आणि प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. तुमच्या मनात ज्या कोणाविषयी राग आहे त्यांना पूर्ण क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभू येशू त्याच्या पवित्र रक्ताने तुम्हाला धुवून शुद्ध करणार आहे. आणि म्हणून मनातला सगळा राग काढून टाका. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, सतावलं आहे, अपमान केला आहे, विश्वासघात केला आहे, त्या सगळ्यांची आठवण करा आणि अगदी मनापासून त्यांना क्षमा करा. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा इतर कोणी असतील ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे,
ज्यांचा तुम्ही द्वेष करताय, ज्यांच्याशी बोलायला वाटत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग आणि द्वेष काढून टाका मनातून. पूर्णपणे दुसऱ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सांगण्याआधी प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून काही झाकून ठेवू नका. नम्रपणे कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, देवाला दोष देणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, आपण आपल्या जिभेने फार पाप करतो. दुसऱ्यांचे दोष काढणं, निंदा करणं, चेष्टा करणं, शिव्या देणं. कबूल करा, कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही आपल्या बायकोवर खरं प्रेम करत नसाल, तुम्ही आपल्या आईवडिलांचा सन्मान केला नसेल, मुलांनो तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, कबूल करा. दारू किंवा कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, प्रत्येक जण आपापली पापं कबूल करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता या पापांसाठी रडून पश्चाताप करा. देवाला पश्चातापी अंतकरण आवडतं. रडा आपल्या पापांसाठी आणि प्रभूला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होतंय, मला वाईट वाटतंय, कारण मी पापी आहे. होय प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. प्रभू येशू तुमच्या हृदयाकडे बघत आहे. अगदी मनापासून पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता क्षमा मागा पापांची. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने येशूच्या क्रूसाकडे बघा. क्रूसावरून वाहणाऱ्या त्याच्या पवित्र रक्ताकडे बघा. आपले दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ. तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर, माझा आत्मा शुद्ध कर, माझा आत्मा शुद्ध कर. दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता पूर्ण विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. प्रभू येशू तुम्हाला एका क्षणात स्पर्श करून बरा करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे.
तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जाओ, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्या आवाजात धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी आपले दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.